जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 4 ज्ञानयोग श्लोक 29. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायाम परायणाः. ओम. गीताचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञानयोग शिकवत आहेत. परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, प्रत्येक जीवात आत्मा आहे आणि प्रत्येक आत्म्यात परमात्मा आहे. अशी समजूत असणाऱ्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या यज्ञांचे मी स्पष्टीकरण देत आहे. याला ब्रह्मात्मक भावना असे म्हणतात. तर आणखी एक यज्ञ आहे ज्याला प्राणायाम यज्ञ असे म्हणतात. म्हणजे ते त्यांच्या श्वासोच्छवासाच्या क्रियेचे यज्ञ म्हणून रूपांतर करतात. ते कसे करतात? श्वास घ्यायला प्रणाम म्हणून ओळखले जाते, ज्याला पुराकाम असेही म्हणतात. श्वास सोडणे हे अपनाम म्हणून ओळखले जाते, ज्याला रेचक असेही म्हणतात. श्वास रोखून धरण्याला कुंभक असे म्हणतात. ह्या 3 गोष्टी पद्धतशीरपणे करणे म्हणजे प्राणायाम. तर यामध्ये काही जण श्वास घेण्यावर पूर्ण लक्ष देतात, याचा अर्थ ते दीर्घ श्वास घेण्याचा सराव करत राहतात. काही लोक श्वास सोडण्यावर पूर्ण लक्ष देतात, याचा अर्थ ते दीर्घ श्वास सोडण्याचा सराव करत राहतात. काही लोक त्यांचे पूर्ण लक्ष कुंभकावर किंवा श्वास रोखून धरण्यावर धरतात, याचा अर्थ ते दीर्घकाळ श्वास रोखून धरतात. अशा प्रकारे लोक त्यांच्या श्वासोच्छवासाच्या व्यायामावर पूर्ण लक्ष देतात आणि अन्न नियमांचे पालन करताना त्यांच्या श्वासांचे यज्ञ म्हणून रूपांतर करतात. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा प्राणायाम यज्ञाची ओळख करून देत आहेत. परमात्म्याच्या शिकवणीचे पालन करताना आपण परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायाम परायणाः. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात, श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी
नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायाम परायणाः. ओम. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमान नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमान नारायणा.